नमस्कार. माझं नाव आहे श्याम भुरके. मी मूळचा सातारचा आहे. साताऱ्यात शिक्षण घेतलं. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 38 वर्ष नोकरी केली. आयझेलटेक कंपनीचा संचालक झालो, संगणक कंपनीचा. हे सगळं कशामुळं होतं तर आपला अभ्यास आहे त्याबरोबर विविध प्रकल्पात भाग घेतला तर आपल्यातलं कर्तृत्व वाढतं आणि मॅनेजमेंट स्किल्स वाढतात, हे माझ्या लक्षात आलं. हे सगळ्यांच्यापर्यंत पोचवावं, सांगावं म्हणून आनंदाचं ATM ही मालिका सुरू केली. त्यातला हा एक प्रसंग. साताऱ्यात मी असताना अशी बातमी आली की आता कन्याकुमारीला स्वामी विवेकानंदांचं स्मारक होणार आहे. कलकत्त्यातले स्वामी स्मारक दुसऱ्या टोकाला कन्याकुमारीला. हे भारतीय एकात्मतेचं स्मारक. आणि हे करण्यासाठी एकनाथजी रानडे यांनी एक प्रकल्प केला की संपूर्ण भारत देशामधनं याच्यासाठी लोकांचं सहकार्य मिळवायचं म्हणून प्रत्येकी 1 रुपया घ्यायचा, जास्त देणगी घ्यायची नाही. मी फार केलं आहे असं कोणाला वाटता कामा नये, पण माझा सहभाग आहे याच्यात हे वाटलं पाहिजे. म्हणून त्यांनी योजना केल्यावर ह्या योजनेला साऱ्यांचा पाठिंबा मिळावा म्हणून ते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही एक आवाहन असं पत्र द्या सर्व मुख्यमंत्र्यांना आणि जनतेला की तुम्ही यात सहकार्य करा. त्यावेळेला त्यांनी कितीचा हा प्रकल्प आहे तर त्यांनी सांगितलं होतं 18 लाखाचा. आणि टायपिस्टला त्यांनी सांगून स्टेनोग्राफरला बोलून ते पत्र डिक्टेट केलं होतं आणि ते तयार केलं होतं. तो स्टेनोग्राफर म्हणाला की तुम्ही आत्ता लगेच सही घेतली तर मिळेल, नाही तर तुम्हाला मिळणार नाही, पंतप्रधान दौऱ्यावर जाणार आहेत. आणि त्यांनी त्याच्यावर त्याची सही घेतली. घेतल्यावर ते बघतात तर ते 18च्या ऐवजी 80 टाईप झालं होतं. म्हणजे 18 लाखाच्या ऐवजी 80 लाखाचा हा प्रकल्प असं जाहीर झालं होतं. आता पंतप्रधान तर इथनं गेलेले ते आहे ते म्हणले हे विवेकानंदांच्या कार्याला असलेलाच सालाम आहे म्हणून मोठं स्मारक होणार आहे, आता 80 लाखाचं होणार आहे, 18 लाख. आणि ते पत्रक सगळीकडे गेल्यावर सातारा जिल्ह्यामध्ये त्याची एक समिती स्थापन झाली. छत्रपती सुमित्रा राजे राणीसाहेब भोसले या अध्यक्ष झाल्या. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे कार्याध्यक्ष झाले. आणि एका कार्यक्रमामध्ये ज्याचं व्यवस्थापन मी केलं होतं त्याला शिवाजीराव भोसले प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. त्यांनी पाहिलं कार्यक्रम वेळेवर सुरू केला आहे, मागं छानपैकी बॅनर लावलेला आहे, लोक आधी बसलेले आहेत, हे सगळं कोण करतं आहे. मग त्यांच्या लक्षात आला हा श्याम भुरके याचा नेता येतं आणि तो व्यवस्थित करतो. विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आहे पण किती देखणा करतोय तो. आणि ते वक्ते म्हणून आले होते. ते मला म्हणाले या समितीमध्ये तू मला कार्यवाह म्हणून या समितीत पाहिजेस, काम करतोस का? मी म्हणलं हो. आणि ज्याच्या अध्यक्ष राणीसाहेब आहेत हे कार्याध्यक्ष आहेत तिथं मी कार्यवाह झालो, कॉलेजमधला एक विद्यार्थी. आणि मग काय शिवाजीराव भोसल्यांची व्याख्यानं ठेवायची. आज कुठं वाईला, सातारला, कराडला. आणि त्याचं प्रास्ताविक किंवा आभार प्रदर्शन मी करायचं. आणि 1-1 रुपयाची ती देणगी पत्रिका आहेत, देणगी कुपन्स आहेत, ती विकायची. हे माझं काम होतं. असं कराडला एकदा त्यांचं व्याख्यान होतं. त्यावेळेला मला बातमी आली की इंजिनिअरिंगची मुलं जरा दंगा करणार आहेत. म्हणजे विवेकानंदांना विरोध वगैरे काही नाही, पण मजा जरा इथं भाव खायचा कॉलेजमध्ये म्हणून दंगा करायचा. मला हे कळल्यावर मी शिवाजीराव भोसल्यांना म्हटलं की अहो मुलं आज दंगा करणार आहेत असं माझ्या कानावर आलं आहे. ते म्हणले ठीक आहे, तू मला सांगण्याचं काम केलंस, बरं केलंस, माझं मी आता बघतो. आणि ते व्याख्यानाला उभे राहिले आणि म्हणाले साहित्य सोनियाच्या खाणीतला मी एक मजूर, तुम्हा तांत्रिक आणि यांत्रिक विद्यार्थ्यांच्या पुढे हा शब्दांचा मांत्रिक काय बोलणार. सातारकरांना माझ्याबद्दल असलेला लळा आणि मला असलेला त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा, यातून पिकला हा प्रेमाचा मळा.
टाळ्यांचा कडकडाट झाला, ती मुलं आपण दंगा करायला आलो हीच विसरली. असं प्रेरणादायी व्याख्यान माझ्याबरोबर प्राचार्यांचं सतत ऐकल्यावर माझ्यात ती प्रेरणा यायला काय वेळ लागतो. माझे प्रास्ताविक सुधारायला लागलं, माझं आभार प्रदर्शन सुधारायला लागलं, गावोगावी ते करायला लागलो. आणि मला आनंद वाटतो की साताऱ्यासारख्या जिल्ह्यात त्या काळी 1970च्या दरम्यान 1,00,000 रुपये आम्ही गोळा करू शकलो आणि विवेकानंद केंद्राला ते सहाय्य म्हणून दिलं. मला प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांचा सहवास लाभला. हे काय सोपं आहे? ते मिळालं, त्यातनं त्यांची प्रेरणा मिळाली, तेही काम झालं. माझ्या लग्नात त्यांनी मला पुस्तक भेट दिलं, त्या आचार्य यात्रेंचं मी कसा झालो दिलं, की अरे यातले विविध गुण बघ, पैलू बघ, तसा तू होणार आहे हे त्यांच्या मनात असतात, म्हणून त्यांनी ते दिलं. राणीसाहेबांच्या भेटी झाल्यात, किती मोठ्या किती हे मोठ्या सभेपुढं उभं राहायचं हे मला त्यातनंच जमलं. हे करता येतं, म्हणून आलेली संधी आहे त्याला कधी नाही म्हणू नका. अहो माझा अभ्यास आहे, हो माझी कामं आहेत, हो माझं हे आहे ते नाही. बिझी मॅन ओनली कॅन फाइंड टाईम. व्यस्त माणसंच वेळ काढू शकतात आणि त्यातनं ते परिणामकारक असं कार्य करू शकतात. हे मला त्यातनंच बघायला मिळालं, शिकायला मिळालं. आणि अजूनही स्वामी विवेकानंदांची जरी प्रतिमा दिसली तरी मी नमस्कार करतो. तुम्ही मला घडायला कारणीभूत झालेला आहात. आणि कन्याकुमारीला ज्यावेळेला पुढं गेलो त्यावेळेला तर इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. काय हे एवढं भव्य स्मारक आहे, भारतीय एकात्मतेचं हे प्रतीक आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी इज द पिक्युलॅरिटी ऑफ इंडिया. विभिन्नता में एकता, यह भारत की विशेषता. हेच इथं दिसतंय, ते मी पाहिलं. म्हणजे बंगालमधल्या संन्यासाचं महाराष्ट्रातल्या पैशांनी आज तामिळनाडूमध्ये हे कन्याकुमारीला स्मारक होत आहे. याच्या इतकी भारतीय एकात्मतेचं दुसरं उदाहरणच असू शकतं. आणि विवेकानंद सांगतात, उत्तिष्ठत जागृत, सतत कार्यरत राहा. ही प्रेरणा मला त्यातनं मिळेल. आपणही ती घ्या, अशा घडलेल्या गोष्टी सांगा, मी सांगितलेल्या दुसऱ्यांपर्यंत पोचवा. घरातल्या तरुणांना तुम्ही यशस्वी करा, प्रेरणादायी करा, आपणही कार्यरत राहा. अशा घटना आपल्या भारतातलं हे सामर्थ्य आहे, ते सगळीकडं पसरवणं आपलं काम आहे. त्यातलाच हा प्रकल्प आहे. आणि त्यातनं म्हणून तुम्ही हे जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांपर्यंत न्या. धन्यवाद.